बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे मोशी दुर्घटनेची। पिंपरी चिंचवडच्या मोशी इथे झालेल्या दुर्घटनेचं शोधकार्य अजूनही सुरूच आहे। सदुसण्याची शक्यता आहे। आज हे शोधकार्य संपेल अशी अपेक्षा आहे। तर मोशी कचरा डेपोतील दुर्घटनाग्रस्त इमारतीबाबत एबीपी माझाच्या हाती एक धक्कादायक आणि गंभीर माहिती समोर आली आहे, जी 3 मजली इमारत कोसळून एका कामगाराचा जीव गेलाय आणि 8 कामगारांच्या जीवाशी तब्बल 67 तास खेळ झालाय। त्या वेस्ट टू एनर्जी प्रकल्पातील इमारतीच्या केवळ तळमजल्याचा पूर्णत्वाचा दाखला देण्यात आलेला होता। महापालिकेच्या बांधकाम विभागाने दिलेला हा पूर्णत्वाचा दाखला एबीपी माझाच्या हाती लागलाय। 27 जुलै 2023 ला या ऍडमिन बिल्डिंगला रेकॉर्ड प्लॅन नुसार पूर्णत्वाचा दाखला मंजूर करण्यात आला। मात्र या दाखल्यामध्ये फक्त तळमजल्याचाच उल्लेख आहे। मग पहिल्या आणि दुसऱ्या मजल्याच्या पूर्णत्वाचा दाखला देण्यात आला नाही का, असा प्रश्न एबीपी माझानं बांधकाम विभागाकडे विचारला असता पहिला आणि दुसरा मजला उभारण्यासाठी परवानगी मागण्यात आल्याचा कोणताही पुरावाच आमच्याकडे उपलब्ध नसल्याचं शहर अभियंता मनोज सेठे यांनी सांगितलं। त्यामुळे वरच्या 2 मजल्यांना पूर्णत्वाचा दाखला देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, हे यातून स्पष्ट झालंय। तर याच प्रकरणी आणखी एक मोठी अपडेट येते। मोशी दुर्घटनेच्या इमारतीच्या फक्त तळमजल्याला पूर्णत्वाचा दाखला देण्यात आला होता, याचा धक्कादायक खुलासा एबीपी माझानं केल्यानंतर पालिकेचे आयुक्त विजय सूर्यवंशींना याबाबत विचारला असता आपण हा दावा फोल ठरल्याचे त्यांच्या लक्षात आले। त्यामुळे आयुक्तांचे भाषेमध्ये संताप जाणवलेला आहे। या सगळ्या प्रकारावरून आयुक्तांनी संताप व्यक्त केला आहे। आता हे सगळं चौकशी मी सांगितलं ना, मी चौकशी करणार आहे, त्याच्यामध्ये येईल। आता त्याच्या संदर्भात नाही पाहिजे, आता फक्त रेस्क्यू ऑपरेशन बद्दल काय असेल विचार सर। हे गंभीर आहे ना सर, पहिला आणि दुसरा मजला चौकशी करणार म्हणून मी सांगितलं ना, चौकशी करणार मी म्हटलंय ना मी। त्यामध्ये आता हे सगळं चौकशी मी सांगितलं ना, मी चौकशी करणार आहे, त्याच्यामध्ये येईल। आता त्याच्या संदर्भात नाही पाहिजे, आता फक्त रेस्क्यू ऑपरेशन बद्दल काय असेल विचार सर। हे गंभीर आहे ना सर, पहिला आणि दुसरा मजला चौकशी करणार म्हणून मी सांगितलं ना, चौकशी करणार मी म्हटलंय ना मी। त्यामध्ये आता हे सगळं चौकशी मी सांगितलं ना, मी चौकशी करणार आहे, त्याच्यामध्ये येईल। आता त्याच्या संदर्भात नाही पाहिजे, आता फक्त रेस्क्यू ऑपरेशन बद्दल काय असेल विचार सर। हे गंभीर आहे ना सर, पहिला आणि दुसरा मजला चौकशी करणार म्हणून मी सांगितलं ना। तर या संदर्भात घटनास्थळावरून आपले प्रतिनिधी नासिम मुल्ला सध्या आपल्यासोबत जोडलेले आहेत। नासिम, एका बाजूला हा सगळा गलथानपणा समोर येतोय, हा बेकायदा बांधकाम झाल्याचं समोर येतंय आणि एबीपी माझानं पोलखोल केल्यावर आयुक्तांनी संतापही व्यक्त केलाय। एकूणच या सगळ्या यंत्रणांना या प्रकरणाचं गांभीर्य आहे का, असा सवाल या निमित्तानं पुन्हा एकदा उपस्थित होतोय। माधवी, पहिल्या दिवसापासून आपण बघतोय की महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी यांची भाषा जी आहे ती बदलत 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 आता संतापापर्यंत या ठिकाणी आलेली आहे। आता आपण एबीपी माझानं धक्कादायक खुलासा केला की जी दुर्घटनाग्रस्त इमारत आहे, जी वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाची ॲडमिन बिल्डिंग आहे, त्याच्या केवळ तळमजल्यालाच पूर्णत्वाचा दाखला मिळालेला आहे आणि पहिला आणि दुसरा मजला याला पूर्णत्वाचा दाखला मिळालेला नाहीये। मग ते कुठल्या नियमाच्या आधारे बांधलं गेलं आणि त्याला तिथं कॅन्टीन आणि जे त्यांचं कॉन्फरन्स रूम आहे ती कशी काय सुरू होती, तिथं कर्मचाऱ्यांना जाण्यास कुणी परवानगी दिली, असे प्रश्न या निमित्तानं उपस्थित झाले। कारण जो आत्ता कॅन्टीनचा पहिला मजला आहे त्या पहिल्या मजल्यावरतीच या ठिकाणी 8 जण आत्ताही अडकलेले आहेत। त्यांच्या जीवाशी या ठिकाणी गेली 66-67 तास जो आहे तो खेळ सुरू आहे आणि एकाचा जीव यामध्ये गेलेला आहे। त्यामुळे ही गंभीर बाब आहे आणि या गंभीर प्रश्नाबाबत आपण आयुक्तांना विचारण्याचा प्रयत्न केला तर आयुक्तांनी कसा संताप व्यक्त केला हे आपण बघतोय। त्यांची भाषा जी आहे ती थोडीशी संतापलेली आहे। आता केवळ मला बचाव कार्याबद्दल विचारा आणि याबद्दल मी चौकशी समिती लावलेली आहे आणि त्या चौकशी समितीत सगळं समोर येईल। पहिला मजला आणि दुसरा मजल्याला पूर्णत्वाचा दाखला होता की नव्हता,
परंतु आयुक्तांनी हे लक्षात घ्यायला हवं की पहिलेच 24 तास उलटायच्या आत त्यांनी कशी भाषा केलेली होती. तर सुरुवातीला ते म्हणाले होते की ही नैसर्गिक आपत्ती आहे, यामध्ये कंत्राटदाराचा दोष नाही आहे, कुणाला जबाबदार धरता येणार नाही, गुन्हा दाखल करण्याची गरज पडणार नाही, असं पहिल्या 24 तासामध्ये आयुक्त बोलून मोकळे झालेले होते आणि त्यांनी कंत्राटदाराला क्लीन चिट देण्याचा प्रयत्न केला होता. दुसऱ्या दिवशी आपण पुन्हा एकदा त्यांना भेटलो तर ते नैसर्गिक आपत्ती आहे याच्यावरती ठाम होते, मात्र चौकशी करू यावरती ते आले आणि त्यांनी एक यू टर्न घेतला आणि आज तिसरा दिवस आहे. आपण या ठिकाणी मोठा खुलासा केला. एबीपी माझानं सगळं समोर आणलं की केवळ तळमजल्याला पूर्णत्वाचा दाखला आहे. पहिला आणि मजला जिथं आत्ता 8 जण अडकलेले आहेत, एकाचा जीव गेलाय, त्या इमारतीला कुणी पूर्णत्वाचा दाखला दिला नसताना सुद्धा तिथं कशा प्रकारे हे कॅन्टीन आणि कॉन्फरन्स रूम कशी काय सुरू होती आणि याबद्दल आता आयुक्तांना विचारलं तर आयुक्त आता संतापलेल्या भाषेत या ठिकाणी उत्तरं देत आहेत. मी याबद्दल काहीही बोलणार नाही, चौकशी समिती लावली आणि चौकशी समितीमध्ये सगळं समोर येईल. परंतु आयुक्तांनी हे लक्षात घ्यायला हवं की तिथं एक जणाचा जीव गेलाय, 8 जणांच्या जीवाशी गेली 67 तास खेळ सुरू आहे. अशा प्रसंगी आयुक्तांनी संताप व्यक्त करण्याऐवजी जी प्रश्न उपस्थित झालेत त्याला उत्तर द्यायला पाहिजेत. कारण आयुक्तांनी सुरुवातीला म्हटलं होतं की ही इमारत नियमाला धरून आहे, सर्व निकषांचं पालन करण्यात आलेलं आहे आणि आता समोर येतंय की ही विनापरवाना पहिला आणि दुसरा मजला आहे, निकषाचं पालन या ठिकाणी झालेलं नाहीये. त्यामुळं आयुक्तांनी आता केवळ संताप व्यक्त करून चालणार नाही, उत्तरं देणे गरजेचं आहे आणि ज्यांनी म्हणजे जे पर्यावरण विभागाचे कार्यकारी अभियंता असतील, ज्यांनी यासाठी सगळा पाठपुरावा केलेला होता आणि पूर्णत्वाचा दाखला मिळालेला नसताना तिथं हे बांधलेलं आहे आणि ज्या कंपनीकडे कंत्राट आहे ते अँथोनी कंपनीवरती सुद्धा काही कारवाई करणार आहेत का? केवळ चौकशी लावून चालणार नाहीये, गुन्हे दाखल करण्याची गरज पडणार आहे. कारण ती दोष देण्याची गरज नाहीये, कारवाई करण्याची गरज नाहीये, गुन्हा दाखल करण्याची गरज नाहीये असं आयुक्त म्हणाले. त्यासोबतच प्रश्न विचारण्यात आलेला होता की ही जी 3 मजली इमारत आहे ती नियमाला धरून आहे का, सर्व निकषांचं पालन यामध्ये करण्यात आलेलं आहे का, सुरक्षा भिंत त्या ठिकाणी का नव्हती. तर आयुक्तांनी हे सुद्धा दावे फोल केले आणि सगळं नियमाला धरून आहे असं या ठिकाणी सांगण्यात आलं. या इमारतीच्या अवघ्या काही 30 ते 50 फुटावरती हा कचऱ्याचा डोंगर होता. तो कचऱ्याचा डोंगर तिथं दिसतोय. इमारतीच्या काही 20-25 फूट वरती हा डोंगर कचऱ्याचा लागलेला होता. मग तो सुद्धा नियम या ठिकाणी पाळण्यात आलाय का, निकष पाळण्यात आलाय का? आयुक्त ठामपणे म्हणत होते की हो, हा नाचे, निकष मी या तुम्हाला ठिकाणी. अगदी थोडंसं थांबवते कारण ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे सध्या आपल्या सोबत आहेत. ताई नमस्कार. मोठी पोल